विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकाशी झेपगेरे पाखरा ही कविता बघणार आहोत. ही कविता प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे. या कवितेत कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व सांगितले आहे. या कवितेत कवीने माणसाच्या मनासाठी पाखराचे प्रतीक वापरले आहे. एखादं पोपटासारखं पाखरू पिंजऱ्यामध्ये असते. त्याचे घरातील सर्व चांगले पालनपोषण करतात. त्याला आवडीचे खाद्यपदार्थ देतात. घरातील सर्वांचा तो आवडता असतो. त्यामुळे तोही घरातील सर्व मंडळीवर प्रेम करतो. त्यामुळे तो जरी पिंजऱ्यात असला तरी समाधानी असतो, आनंदी असतो. पोपटाला जे वैभव मिळते, माया मिळते, त्यामुळे तो आपलं खरं जीवन विसरून जातो. आपण स्वतंत्र नसून परावलंबी आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. तो या मिथ्या सुखातच आनंद मानतो. अशाच प्रकारचा माणसाचा आहे. आईवडिलांनी किंवा पूर्वजांनी कमावून ठेवलेल्या सत्ता, संपत्ती, वैभव यामध्ये तो खुश असतो. या वैभवामुळे त्याला जीवनात काही करण्याची गरज भासत नाही किंवा त्याला काही फिकीर नसते. त्यामुळे तो आपल्यामधल्या ज्या काही क्षमता आहे, सामर्थ्य आहे, तो ओळखू शकत नाही. म्हणून कवीने पाखराच्या प्रतीकातून माणसाच्या मनाला उद्देशून म्हटले आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. हे पाखरा म्हणजे माणसाच्या चंचल मना, तू आपल्या ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी घे. तुझ्या भोवती असलेल्या सत्ता, संपत्ती, वैभव या सोन्याच्या पिंजऱ्याचा मोह सोड. या पिंजऱ्याचा तू त्याग कर आणि यशाच्या शिखराकडे झेप घे, असे कवी म्हणतात. कवी समोर म्हणतात, तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ्या भोवती सत्ता, संपत्ती, वैभव, मोहमायाचा पाश आहे. याच्या गराड्यात तू घेरलेला आहेस. या सुखाचे फळ चाखून तू तृप्त होत आहेस. तू यातच आनंद मानत आहे. त्यामुळे कवी समोर म्हणतात, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. पूर्वजांनी कमावून ठेवलेल्या वैभवाची तुझ्या शरीरास चटक लागली आहे. या सुखात तू लोळतो आहेस. पण अरे वेड्या, या ऐश्वर्याचा कुठपर्यंत आसरा घेशील? हे सुख संपणारा आहे, फार काळ टिकणारा नाही आहे. हा सोन्याचा पिंजरा सोड आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच झेप घे, असे कवी म्हणतात. कवी समोर म्हणतात, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. देवाने तुला पंख दिले. या पंखाच्या बळाने आकाशामध्ये मुक्तपणे संचार कर. म्हणजे पंख याचा अर्थ देवाने तुला बुद्धी दिली, शक्ती दिली, सामर्थ्य दिले, कष्ट करण्यासाठी 2 हात दिले. याचा वापर कर, मेहनत घे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोच, असे कवीला सांगायचे आहे. कवी समोर म्हणतात, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागरा. सरिता म्हणजे नदी. दरी, डोंगर, नदी, सागर या सर्व अडीअडचणी, अडथळे याकरता वापरला आहे. कवीने हिरवी राणे हा शब्दही या ठिकाणी वापरलेला आहे. हिरवी राणे याचा अर्थ मोहमाया. कधी कधी माणूस मोहमायामध्ये अडकून पडतो. त्यामुळे ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून जे काही वाटेत येणारे अडथळे आहेत किंवा मोहमाया आहे, याचा जिद्दीने सामना कर आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोच, असे कवी म्हणतात. कवी समोर म्हणतात, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, सुख मिळत नाही, हे तुला समजते, कळते. पण तुला ते वळत नाही, म्हणजे कृतीत, आचरणात तू आणत नाही. समोर म्हणतात, हृदया व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. त्यामुळे तुझं मन, हृदय जळते. मनातल्या मनात हे दुःख तुला जळत राहते, घुमसत राहते. तुझ्या हृदयाला हा सळ टोचत राहते आणि त्यामुळे तुझा जीव कावराबावरा होतो, कसावीस होतो, असे कवी म्हणतात. कवी समोर म्हणतात, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घाम गाळला की शेतात मोती पिकतात, म्हणजे पिके होतात. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात येणारे आगमनच असते. त्यामुळे कवी म्हणतात, घर प्रसन्नतेने नटलेले, हा योग जीवनी आला साजिरा. त्यामुळे घरात समृद्धी आणि प्रसन्नता येते. कष्ट केल्याने
असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग जीवनामध्ये येतो. कष्टाचे सार्थक झाल्याचा आनंद होतो. म्हणून ध्येय गाठायचे असेल तर कष्ट केलेच पाहिजे. कष्ट करून ध्येयप्राप्ती झाली तर कष्टाचे सार्थक झाल्याचा आनंद तर होतोच, परंतु हा आनंद फार वेगळा असतो. म्हणून ध्येयप्राप्तीसाठी कष्ट कर आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोच, असा सल्ला या कवितेतून कवीने दिला आहे. परावलंबी जीवन न जगता स्वकष्टाने स्वसामर्थ्याने ध्येयाची शिखरे गाठा आणि उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश कवी जगदीश खेबुडकर हे आपल्याला या कवितेतून देतात. अशा प्रकारची ही कविता आहे. या कवितेचा अभ्यास करा, स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.